सन्माननीय मार्गदर्शक आणि शाळेविषयी मराठी शाळेविषयी त्यांना नेहमी ओढ आहे आणि ज्यांनी मागे सुद्धा ज्यावेळेस आपण या वर्ग खोलीचं उद्घाटन केलं, ज्यांनी आपल्या आईच्या वतीनं, बघा स्वतःचं नाव नाही घेतलं, आईच्या वतीनं शाळेसाठी त्यावेळेस 2551 रुपयाची भरघोस अशी देणगी ज्यांच्या माध्यमातून शाळेच्या कामासाठी मिळाली असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय गणेश अण्णा मुळे पाटील यांचा सन्मान सन्माननीय अध्यक्षांनी करावा अशी विनंती करतो. शिवराम तलेला पाठव. खरं तर विनोद दादा यांच्याकडे बघितलं की मला जरा थोडासा माझा भूतकाळ आठवतो. कारण आम्ही असेच असताना जरा कोणीतरी आमचं कौतुक केलं आणि ते उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आणि त्यातल्या त्यात हे आमचं गाव आहे. कर्मभूमी जरी मुंबई असली तरी गावाकडे ओढ असते. शेवटी आम्हाला मीना नदीकडेच यायचंय. पण ही नाळ कायम राहावी हे आमच्या आई वडिलांनी सांगितलं आणि थोडासा प्रयत्न केला म्हणून आज इथे आलो. ही शाळा जवळजवळ 100 वर्ष झाली वाटते. या शाळेत 150 वर्ष शाळा झाली. आणि या शाळेमध्ये माझे आजोबा शिकले, माझे वडील शिकले आणि आम्ही काही शिकलो नाही. आम्ही मुंबईला शिकलो. परंतु ज्या दोघांमुळे आम्ही घडलो, त्या आई वडील किंवा माझे आजोबा असतील, कुठेतरी असं एक छोटंसं करावं. हा काही दिखावपणा नाहीये की आम्ही काही करतोय आणि हे करायचं. त्याला कोणी कसं काही नाव ठेवलं त्याला काही घेत नाही. पण आमचा आंतरिक जो उद्देश आहे तो उद्देश एवढाच आहे की आम्ही जो भूतकाळ आम्हाला आठवायचा आहे म्हणून आम्ही इथे आलेलो. आणि शेवटी यांचंही भवितव्य घडलं पाहिजे ना. मग यांच्या समोर कोण आहे तर हा सगळा भविष्य काळ आहे जो संघर्षातून उभा राहिलेला आहे. यांनाही याच शाळेमध्ये शिकले होते. कधी यांच्या पायात चपला नव्हत्या, कधी वह्या नव्हत्या, तर कधी सांगणार कोणी नव्हतं. आई वडील 4थी पर्यंत 5वी पर्यंत शिकले आणि शेताकडे गेले. पण यांचं भवितव्य असं उज्ज्वल व्हावं म्हणून हा थोडासा एक भूतकाळ आणि भविष्याचा घेणं देण्याचा कार्यक्रम केला. आणि त्याच्यात असं झालं की तुमच्यासारख्या चांगल्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली ती मेहनत कुठेतरी वाखणण्यासारखी आहे. म्हणून थोडंसं त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर त्या गुरुजींनाही थोडंसं आधार देतो. कारण 29 तारखेला गुरुपौर्णिमा झाली. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. म्हणजे आयुष्यामध्ये आई वडिलांचं जसं महत्व आहे. कारण आई वडिलांनी शेवटी जन्म दिल्याशिवाय आपल्याला हे सृष्टी बघता येत नाही. जरी जन्म दिल्यानंतर त्या जन्माला एक चांगला आकार यावा, चांगला उकार यावा म्हणून देवाने गुरुची एक संकल्पना तयार केली आणि ते गुरु आपल्या समोर आहे. आपल्याला महाभारतामध्ये उदाहरण असेल दत्ताजी, एकलव्य आणि अर्जुन. कारण मी असं सांगतो विनोदाचा की एकलव्याला का गुरुदक्षिणा दिली नाही गुरुद्वारांच्या, कारण तो गरीब होता. आणि अर्जुनाला का दिली तर तो पैशावाला होता. नाही जातीचं नाही द्यायचं आपल्याला, अर्थ सांगायचं. पण त्या एकलव्याने आपल्यातली ती कमतरता बाजूला ठेवून आपल्या त्या गुरुचं, ज्याला आपण गुरु मानलाय, त्याची मूर्ती बनवून असं शिक्षण घेतलं की आज आपण असं उदाहरण देतो की मी एकलव्यासारखी मेहनत घेऊन अर्जुन बनण्याचा प्रयत्न करीन. हे खरं तर आज महत्वाचं आहे. आणि आता थोडीशी आमची चर्चा झाली आहे की आता मराठी शिक्षण जरा कुठेतरी मागे पडत आहे आणि आमची शेती करणारी मुलं, शेती करणारे बाप आता लाख 1.5 लाख रुपये देऊन आता त्या इंग्लिशमध्ये पाठवतात. सर, गुरुजी वर्ग, तुमच्या पुढे फार मोठा प्रश्न आहे. जर हे थांबवलं नाही वेळीच तर हे शाळा जी परंपरा आहे ती कुठेतरी अशी लयाला जाईल. कारण बिना चपलेने शिकलेलं शिक्षण हे कायम लक्षात राहतं. पण ज्याच्या पायाला अजून काही झालं नाही त्याला जर 200, 300, 400 रुपयाचं जर शूज दिलं तर त्याला काय कळणार आहे? तळव्याला चटके लागले. ते चटके लागले पाहिजे. आणि कृपया इंग्रजी असो नाही तर मराठी असो काही नसतं. शेवटी तुमची आकलन शक्ती फार महत्वाची आहे. आणि मी नेहमी सांगतो विनोदाला, बुद्धीला आणि पोटाचं एक लक्षात ठेवायचं. जेवढे आपल्याला भूक लागते तेवढंच आपण अन्न खातो आणि बुद्धी तेवढीच असते जेवढं आपण घेतो. त्याला जास्त जर दिलं तर आपल्याला उलटी होते आणि बुद्धीला जास्त दिलं तर आपल्याला वेळ लागतं. तर हे व्यवस्थित राहा. आणि शेवटी जे चकाकतं ते सगळंच काही सोनं नसतं. तर
हे सगळं चकाकतं ते सोनं नसतं आणि त्या चकाकण्याच्या पाठी धावू नका. स्वतः घासून 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 आपल्या आयुष्याला आकार द्या. कारण 2 दगड घासल्यावरच आग येते. तसं आगीमध्ये परिवर्तन करण्याचं करा. ती आग कोणाला पेटवण्यासाठी वापरू नका, तर त्या आगेने एक ऊब देणारी आणि एक अन्न शिजवणारी आग बना. तरच तुम्हाला समाज स्वीकारेल. आता हे वय नाही, दत्तात्रयांनी सांगितलं की लहान मुलांना अत्याचार करू नका, पण मला असं वाटतं की यांच्या कानामध्ये जे आवाज जातात ना, ते आवाज कुठे ना कधी ना काहीतरी ते येतं. कारण शेवटी आपण शेतकरी आहोत. एक बी जर गेलं तर ज्याला तिथे उगवायची ताकद मिळते ते उगवणारच आहे. तसं हे आमचं सुपीक आहे. तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो.